नमस्कार, मी जितेश लोखंडे, पाथर्डी ग्रामपंचायत सदस्य. आज मी डोंगरपाडा येथे आलेलो आहे. तर मित्रांनो बघा, 1 जून 2024ला इंजिनियर पण आहे मोहित इखंडे, याच्या नावावर 2,40,000चे बिल सोडलेलं आहे. तर काय आहे, डोंगरवाडी विजेत दुरुस्ती. आज जर बघायला गेला तर जे प्रकल्पाकडे आणि त्याला निधी 2,50,000 भेटतात. तर आज आपले ग्रामपंचायतमधून बघा 2,40,000 दुरुस्ती. तर आपण आता ते विहिरीची बघू, 1 वर्ष झालेलं आहे. आता आपण परिस्थिती पाहूया. समजा हीच विहीर आहे का, अजून दुसरी पण आहे, ती पण बघूया. तर बघा, जर पाहायला गेला तर ओमकार, ह्या चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे ना. 2.5 लाखात तर ठकरबापाची नवीन विहीर बांधायची प्रकल्पाकडून. रिपेरिंगसाठी फक्त यांनी 2.5 लाख रुपये वापरले. आज जर पाहायला गेला मित्रांनो, दुरुस्ती आज पायापासून ज्या गोष्टी ग्रामपंचायत बांधलेल्या आहेत त्याला 3,20,000, 1.5 लाख, 2 लाख असा निधी म्हणजे दिले जातो. आणि ज्या गोष्टी दुरुस्ती करायच्या आहेत ना मित्रांनो, त्यासाठी 4 लाख, 2 लाख, 2.5 लाखाचे वरच. म्हणजे असं का आम्हाला पण प्रश्न पडतो ना. तर आता बघूया आपण पुढची विहीर पण त्याच्यात केली का दुरुस्ती. चला मित्रांनो, आता आपण दुसरी विहीर पाहूया. ती पण त्याच्यात जर केली असेल दुरुस्ती, केली असेल 100% ठीक आहे. मग आज त्याची 1 वर्ष पण आहे, तर काय परिस्थिती आहे बघा. आतून कॅमेरा वाचले साहेब. समजा आपण पकडू, समजा 1 लाखात समजा त्यांनी 2 विहिरी दुरुस्ती केल्या असतील. बाबा थोडा मटेरियल इकडे तिकडे 2 विहिरीला गेला असेल, ठीक आहे ना. इथं कोण राहतं? आपले गावातली लोक राहतात. आपल्या लोकांना पाणी प्यायला लागतं, ठीक आहे ना. समजा तुम्ही 1.5 लाख खर्च केला किंवा किती 2.5 लाख केला, ठीक आहे. पण तसा इथे परिस्थिती पाहिजे ना. आज जर बघायला गेला तर जर तुम्ही पायापासून इमारत बांधायची, किचन शेड झाले, बाथरूम झालं, तर 3,20,000ची दिली. आणि विहीर हे 2,40,000ची. आधी दुसरं आपलं ते हॉल 4 लाखाचं. मग पायापासून बांधायला 3,20,000 देतात, बरोबर. आणि ज्या गोष्टी दुरुस्तीला 4 लाख देतात, हा कोणता हिशोब आहे आम्हालाही कळत नाही. जर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज जर समजा बघायला गेला तर भरपूर थर्ड क्लास कामं केलेली आहेत या ग्रामपंचायतला. हा मोहित इखंडे म्हणून हा जो इंजिनियर आहे ना, याची मी डिटेल काढतो ग्रामपंचायतमधून. हा खरोखर झेडपीचा इंजिनियर आहे का कुठला आहे त्याची आम्ही माहिती काढतो. कारण 10 लाखाच्या आसपास त्यांनी ग्रामपंचायतमध्ये कामं केलेली आहेत. पण कामं काय तशी दिसत नाही, कारण हे अशी थर्ड क्लास कामं आहेत. इथं काय बाहेरची लोकं पाणी पिणार नाही, आपल्याच गावची लोकं पाणी पिणार आहे. जीवन, पाणी म्हणजे जीवन आहे, बरोबर. मग ह्या गोष्टी जरा व्यवस्थित केल्या ना, तर कोणी कुठं बघणार नाही, कोणी काही करणार नाही. तर मित्रांनो, हे अशी विहिरीची परिस्थिती आहे.